बघा मित्रांनो, दुसऱ्या नंबरचं गणित आहे. 18 व्यक्तींनी एकमेकांना हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील पहा. बघा, पोलीस भरतीशी संबंधित आहे, TETशी संबंधित गणित आहेत हे, त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. किती जण आहेत रे हस्तांदोलन करण्यासाठी? 18 जण आहेत. त्यापैकी एक जण समोर आला तर आता किती राहिले? 17 जण राहिले. आणि मग तो समोर आलेला राहिलेल्या 17 जणांपैकी त्या लाईनीतील एका जणांसोबत हस्तांदोलन करेन. मग तो एक जण आणि करणारा एक जण, म्हणजे असे किती जण झाले हस्तांदोलन करणारे? 2 जण. म्हणून 2 भागा. 18 गुणाकारामध्ये 17, भागाकारामध्ये 2. काय उत्तर येईल? बेक बे 9 18. काय राहिलं शिल्लक? 9 गुणाकारामध्ये 17 राहिलेले. मग बघा बरं, 17 9 153. हस्तांदोलन किती झाले इथे? 153 हस्तांदोलन झाले. सोपं आहे की नाही? एवढं सोपं आहे की सूत्राची सुद्धा गरज नाही, फक्त समजून घेणं गरजेचं आहे. चला तर पुढचं गणित करूया.